नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी.के.बी.के या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, BMC क्लर्क एक्झाम 2024ची झालेली आहे की जी की आपली 2 डिसेंबरपासून ते 12 डिसेंबर या दरम्यान ही एक्झाम पार पडलेली आहे। तर सर्वांना माहितीच आहे BMCची जी एक्झाम आहे ती मल्टिपल शिफ्टमध्ये झालेली आहे। मल्टिपल शिफ्ट म्हणजे एकापेक्षा जास्त शिफ्ट झालेले आहे, बरोबर। सर्वांना माहितीच आहे, म्हणजे 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरचा एक्झाम चालली म्हणल्यावर जवळपास 10 ते 12 दिवस ही एक्झाम 11 दिवस एक्झाम चालली आणि 11 दिवस जर आपण दररोजच्या 3 ते 4 शिफ्ट धरल्या तर जवळपास 40-50 शिफ्टमध्ये ही एक्झाम झालेली आहे। त्यामुळे यामध्ये नॉर्मलायझेशन करणं गरजेचं आहे, म्हणजे नॉर्मलायझेशन होणारच आहे यामध्ये, कारण की कोणाची शिफ्ट सोपी आली होती तर कोणाची शिफ्ट ही हार्ड आलेली होती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते टॉपिक डिस्कस करणार आहे। BMC एनसीआरटीमध्ये कमी मार्क आले तरीसुद्धा सिलेक्शन होईल तुमचं, बघा आपण मुद्द्यावर मी बोलणार आहे। त्यानंतर नॉर्मलायझेशनमुळे काय काय बदलू शकतं ते पण सांगतो आणि आफ्टर नॉर्मलायझेशन काय कट ऑफ जाऊ शकतं हे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। तर चला, तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो। आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे, शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, तुम्ही स्किप करू नका। बघा, चला पेज ओपन करतो मी न्यू। बघा आन्सर की, आता तुम्ही सर्वांनी आन्सर की चेक केलेली आहे, आन्सर की चेक करून झालेली आहे, बरोबर। आता आन्सर की चेक केली, सर्वांना जेमतेम म्हणजे काहीला बऱ्यापैकी मार्क आलेले आणि काहीला कमी मार्क आलेले। तर ॲव्हरेज पकडू आपण 50 ते म्हणजे 50 ते 65पर्यंत पकडू आपण। 50 ते 65 ह्या दरम्यान, बघा ह्या दरम्यान बरेच विद्यार्थी आहे, जवळपास भरपूर विद्यार्थी आहे आणि 70 ते 90 या दरम्यान कमी विद्यार्थी आहे, बरोबर। तर बघा, ह्या पण मुलांचं सिलेक्शन होणार आहे आणि ह्या पण मुलांचं सिलेक्शन होणार आहे। दोन्हीचं सिलेक्शन कसं होणार आहे तर मी इम्पॉर्टंट फॅक्टर सांगणार आहे याच्यामध्ये की 50वाला पण सिलेक्शन घेऊन जाणार आहे आणि 90वाला पण सिलेक्शन होणार आहे। तर याच्यात 70वाल्याचं बी कधी सिलेक्शन होणार नाही, 90वाल्याचं पण होणार नाही, कारण की याच्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो म्हणजे नॉर्मलायझेशनचा। सर्वांना माहितीच आहे तलाठीमध्ये काय झालेले आहे, एक प्रकारचं आपण त्याला स्कॅमच म्हणू शकतो। नॉर्मलायझेशन ही पद्धतीला आपण स्कॅम म्हणू शकतो, एक स्कॅम म्हणजे तुम्ही खूप मेहनत केलेली आहे, तुम्ही चांगले प्रश्न बरोबर आलेले आहे BMCमध्ये, पण तुमच्यासोबत आता एक स्कॅम होणार आहे। तो स्कॅम काहींसाठी घातक ठरणार आहे, तर काहींसाठी तो स्कॅम आहे तो उपयोग ठरणार आहे। तर आपण ह्या नॉर्मलायझेशन मेथडला आपण स्कॅम हे नाव देणार आहे, स्कॅम, लक्षात ठेवा, बरोबर आहे की नाही। तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटतं, स्कॅम हे नाव बरोबर आहे की नाही। नॉर्मलायझेशन एक प्रकारचं स्कॅमच आहे विद्यार्थ्यांसोबत। तुम्ही आत्ताच बघितलं बिहारमध्ये याच्या विषयी आपले सरांनी खूप आवाज उठवला, खान सरांनी नॉर्मलायझेशन मेथडविषयी। त्यांना जेलमध्ये पण टाकण्यात आलं होतं, का 1-2 दिवस त्यांना ठेवलं, म्हणजे टाकलं नव्हतं त्यांना, फक्त आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये विचारपूस करण्यासाठी बोलवलं होतं। तर हा स्कॅम सर्वात मोठा इम्पॉर्टंट ठरणार आहे तुमचं सिलेक्शन करण्यासाठी आणि सिलेक्शनला बाजूला करण्यासाठी। तलाठीच्या भरतीमध्ये माहिती आहे 200 मार्काचा पेपर होता, 200 मार्काचा पेपर होता, तर 200पेक्षा मुलांना 221 मार्क होते। बघा हे नॉर्मलायझेशन मेथड, बघा तर हे 221वाले मुलं 221 मार्क होते, 200 मार्काचा पेपर आणि 221 मार्क त्याला, असं कसं काय शक्य आहे। तर हे सगळं शक्य आहे ते म्हणजे या स्कॅममुळं, नॉर्मलायझेशनच्या स्कॅममुळे या गोष्टी शक्य होणार आहे। तर बघा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्याचे आपण पकडले होते की 50 ते 65 दरम्यान, समजा याचे प्रश्न बरोबर आहे, तर समजा याचे झाले 100 मार्क झाले, याचे झाले 130 मार्क, आणि ज्या विद्यार्थ्याला समजा 85 मार्क आहे याचे झाले 170 मार्क, म्हणजे एक प्रश्न 2 मार्काला आहे BMCमध्ये, हे तर तुम्हाला माहीतच आहे, बरोबर। तर आता नॉर्मलायझेशन मेथड याच्यामध्ये कशी कारगर साबित ठरणार आहे, तर आपण आता या ठिकाणी 3 विद्यार्थ्यांचा विचार करू, एक 50वाल्या, एक 65वाल्या आणि एक 85वाल्या, या तिन्ही विद्यार्थ्यांचा विचार करू आपण। जर का आपण विचार केला, एका विद्यार्थ्याला आलेले 50 मार्क, बरोबर। 1 मिनटं, पेनाचा प्रॉब्लेम थोडा, 1च मिनटं। एका विद्यार्थ्याला आलेले 50 मार्क, दुसऱ्या विद्यार्थ्याला आलेले 70 पकडू आपण या ठिकाणी, 70 मार्क्स, आणि नंतरच्या विद्यार्थ्याला आलेले 85 मार्क, बरोबर। आता याचे 140 मार्क होणार आहे सध्याच्या आन्सर कीनुसार चेक केल्यानंतर, आणि याचे होणार आहे 170 मार्क, आणि याचे होणार आहे 100 मार्क, बरोबर। आता हे वेगवेगळे विद्यार्थी, हा पहिला विद्यार्थी, हा दुसरा विद्यार्थी, तिसरा विद्यार्थी, याचा झाला समजा 2 डिसेंबरला पेपर झाला, याचा 2 डिसेंबरला, ह्या विद्यार्थ्याचा झाला 5 डिसेंबरला, आणि ह्या विद्यार्थ्याला झाला 12 डिसेंबरला,
असं आपण एक ॲव्हरेज पकडलेलं आहे की ह्या दरम्यान ह्या विद्यार्थ्यांची पेपर झालेली आहे. आता हा जो विद्यार्थी आहे याला 50 मार्क आलेले आहे आणि हा जो विद्यार्थी आहे याला 85 मार्क आलेले आहे आणि हा विद्यार्थी आहे याला 70 मार्क म्हणजेच 100 मार्क 140 मार्क असं लक्षात धरा. मी यालाच मार्क म्हणतो प्रश्नाला, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. आता 50 मार्क आलेले याला, तर बघा याची शिफ्ट एकदम टफ होती, एकदम टफ. म्हणजे ह्या 85वाल्या विद्यार्थ्याला म्हणजे ह्या शिफ्टचा काय केलेला जातो, ॲव्हरेज स्कोर काढला जातो ह्या तारखेचा. या 2 डिसेंबरला जी काही शिफ्टमध्ये 50 ॲव्हरेज स्कोर आलेला आहे त्याचा एक ॲव्हरेज स्कोर काढलेला जातो आणि ह्या शिफ्टचा पण ॲव्हरेज स्कोर काढलेला आहे. ॲव्हरेज स्कोर इथं आलेला आहे एका विद्यार्थ्याचा 50, एका विद्यार्थ्याचा 85. तर ह्या दोघांचं काय केलेलं जातं माहिती आहे काय, एक नॉर्मलायझेशन मेथडनुसार ह्या दोघांना एका कट ऑफमध्ये आणलं जातं. तर बघा याचे 50 प्रश्न बरोबर आहे. जर ह्या 85वाल्या मुलाला जर ह्या ठिकाणी 2 डिसेंबरच्या एक्झामला जर बसवलं तर त्यालासुद्धा किती मार्क येईल, तर 50 मार्क येईल. काय कारण की ही शिफ्ट हार्ड असल्यामुळे त्यालासुद्धा 50 मार्क. आणि या 70वाल्या मुलाला हे जे 70 प्रश्न बरोबर आहे त्याच्या, याला जर ह्या शिफ्टमध्ये बसवलं त्याला 50 येईल आणि याला जर ह्या शिफ्टमध्ये बसवलं त्याला 85 येईल आणि याला पण ह्या शिफ्टमध्ये बसवलं 85 येईल. तर आता हे कसं शक्य आहे, ते सगळं शक्य म्हणजे यांचं जे जोड लावणार आहे म्हणजे यांच्या दोघांचं मिळून जे एकत्रित समन्वय साधणार आहे ती कट ऑफचा, तर ती मेथड म्हणजे आपली नॉर्मलायझेशनची स्कॅम मेथड, एवढं लक्षात ठेवा. आता या मुलांनी 100 मार्क पाडले, याने 140 पाडले आणि 170 पाडले, बरोबर. आता यांचं काय करणार माहिती आहे का, या 100वाल्याला आता ॲव्हरेज बघा आणि या 70वाल्याला ते काय करणार, यांचं एक सरासरीसारखं म्हणजे नॉर्मलायझेशन मेथडनुसार काय करणार, यांचं एक ॲव्हरेज स्कोर काढणार आणि सगळ्याला आणून ठेवणार ते 75 मार्कवर. 75 मार्कवर म्हणजे बघा रे, ह्या 85वाल्याचे 10 प्रश्न कमी होणार या ठिकाणी, बरोबर. 85वाल्याचे 10 प्रश्न कमी होणार, या 70वाल्याचे 5 प्रश्न प्लस होणार. याचे इथं मायनस करतो आणि याचे किती होणार, याचे 25 प्रश्न प्लस होणार. बघा रे, हा असंच खेळ होतो नॉर्मलायझेशन, तुम्हाला सांगतो मी, हा सटीक सांगतो मी तुम्हाला. तुम्ही याच्या अगोदर तलाठीचं बघितलं असेल. तर आता याचे म्हणजे याचे वाढणारे 20 प्रश्न नॉर्मलायझेशनमध्ये, 25 प्रश्न, 50, 70, 85. नेक्स्ट पेज घेऊ, त्याच्यावर जागा नाही राहील थोडी आपल्याला व्यवस्थित मांडायला. काय घेतलं होतं आपण, त्या ठिकाणी 50 घेतले होते, या ठिकाणी 70 घेतले होते आणि ह्या ठिकाणी 85 घेतले होते. अशा फरकानं आपण या ठिकाणी घेतले होते आणि त्यांचं जे एकत्रित आपण म्हणजे नॉर्मलायझेशनची मेथड जशी होते तसे सांगत आहे बरं का मी तुम्हाला. या ठिकाणी 75 पकडलं आपण की म्हणजे ह्याच्या 85वाल्याला आहे याला 75वर आणणार, या 70वाल्याला 75वर आणणार आणि या 50वाल्याला 75वर आणणार. कारण की ह्या ज्या मुलाची शिफ्ट आहे 50वाल्याची, याची शिफ्ट हार्ड आहे, खूप हार्ड आहे. याची मीडियम आहे आणि याची जी शिफ्ट आहे याची एकदम इझी आहे, बरोबर. तर आपण सगळ्या शिफ्ट घेतलेली आहे, इझी, मीडियम आणि हार्ड, म्हणजे इझी टू टफपर्यंत आपण या ठिकाणी सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे. तर याचे तुम्ही विचार जर केलात तर याचे 25 प्रश्न वाढणार आणि याचे वाढणारे 5 प्रश्न प्लस होणार याचे आणि याचे प्रश्न होणार आहे किती, मायनस होणार आहे किती, 10 मायनस होणार आहे. तर बघा रे, म्हणजे ह्या ठिकाणी चान्स कोणचा बनतो रे सिलेक्शन होण्याचा, तर चान्स हा जो आहे हा तिन्ही विद्यार्थ्यांचा चान्स बनते. 70वाल्या विद्यार्थ्याचा, 85वाल्या विद्यार्थ्याचा आणि 50वाल्या पण विद्यार्थ्याचा चान्स बनते. जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी सिलेक्शनसाठी चान्स बनते. त्यामुळे मी व्हिडिओमध्ये अगोदर सांगितलेलं होतं की बाबा ज्याला 50 जरी मार्क आलेले तर त्यांनी खचून नका जाऊ, तुमचं सिलेक्शन होईल याशी एक आशा ठेवा. 85वाल्यांना पण जास्त म्हणजे जास्त हे करायचं नाही की आनंदित व्हायचं नाही की बाबा आपलं आता फायनल होणार आहे. तुम्ही पण एक वेळेस रिटर्न येऊ शकता, तुमचे पण मार्क कमी होऊ शकते तुमची जर शिफ्ट इझी असली तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, मला कमेंट करून सांगायचं आहे की यापैकी कोणाकोणाची शिफ्ट ही सोपी होती, कोणाकोणाची शिफ्ट ही हार्ड होती. स्वतःला वाटतं ना की बाबा माझी शिफ्ट ही अवघड होती. तुम्ही आता आन्सर की चेक केल्यानंतर समजा तुमच्या मित्राची चेक केली असेल आणि तुम्ही स्वतःची पण आन्सर की चेक केली असेल, त्याच्यानंतर तुम्हाला एक क्वेश्चनची लेवल कळाली असेल की आपल्या शिफ्टमध्ये क्वेश्चन हे डिफिकल्ट होते आणि मित्राच्या शिफ्टमध्ये क्वेश्चन हे इझी होते, बरोबर. तर 50वाल्याचं सिलेक्शन होणार, 70वाल्याचं 85वाल्याचं पण. हे सगळं स्कॅममुळे शक्य होणारी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. हा जे व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि तुम्ही जेव्हा कट ऑफ येईल ना तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघा. आता तुम्हाला सांगतो की कट ऑफ आफ्टर नॉर्मलायझेशन कट ऑफ काय राहील. आफ्टर नॉर्मलायझेशन कट ऑफ, एक मिनटं, आफ्टर नॉर्मलायझेशन कट ऑफ काय राहील. आफ्टर नॉर्मलायझेशन म्हणजे आफ्टर स्कॅम म्हणू आपण त्याला. आफ्टर स्कॅम काय कट ऑफ राहील, तर ती कट ऑफ राहील आपली आफ्टर नॉर्मलायझेशन सांगतो, एक ॲव्हरेज सांगतो. आफ्टर नॉर्मलायझेशन ती राहील आपली
160 160 150 आणि 170. तर बघा ह्यापैकीच कट ऑफ राहणार आहे आपली. एक तर कट ऑफ 160 वर जाईल, 150 वर जाईल आणि 170 वर जाईल. शक्यतो 170 वर जाण्याचे चान्स कमी आहे. 160 वर जाण्याची कट ऑफ जास्त चान्सेस आहे. 160 कट ऑफ राहणार आहे. आफ्टर नॉर्मलायझेशन सांगतो मी. 160 ज्याचे समजा आता सध्या याच्यावर आपण डिपेंड नाही ठेवू शकत की ॲन्सर कीवर आपण कट ऑफ म्हणजे ॲक्युरेट कट ऑफ नाही काढू शकत. कट ऑफ जी निघणार आहे आपली आफ्टर नॉर्मलायझेशन निघणार आहे. तर आफ्टर नॉर्मलायझेशन ज्याला 160 मार्क येणार आहे, 160 प्लस मार्क येणार आहे, त्याचं सिलेक्शन BMCमध्ये कन्फर्म होणार आहे 160. तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कट ऑफ सांगितली. कॅटेगरी कोणती असो, OBC असो, SC असो, OBC SC ST आणि हँडिकॅप वगैरे असली तर त्यांनी काय करायचं 10 मायनस करायचे. याच्यात 150 पकडा. हँडिकॅपवाल्यांनी 150, हँडिकॅप स्पोर्टमॅन वगैरे जे कोणी असेल समजे. कारण की हे जे 75 प्रश्न बरोबर म्हणतो मी, हे काय आहे आफ्टर नॉर्मलायझेशन होणार आहे. म्हणजे तुम्हाला सांगितलं मी 50 जरी असले आणि तुमचे जर 25 प्रश्न या ठिकाणी नॉर्मलायझेशन होत असले, 25 प्रश्न म्हणजे 50 मार्क जरी नॉर्मलायझेशन होत असले तर तरी पण तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही तलाठीमध्ये बघितलं, जास्त काही सांगण्याची गरज नाही म्हणून. आणि ज्यांनी तलाठीचे पेपर दिलेला आहे त्यांनी नॉर्मलायझेशनचा जो स्कॅम आहे तो बऱ्यापैकी चांगलाच कळाला असेल. काही नाही याच्यात फायदा होणार आहे, काही नाही तोटा पण होणार आहे या स्कॅममध्ये. तर चला, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, जे लोक निगेटिव्ह कमेंट करताना त्यांच्यासाठी एकच सांगतो, तुम्ही जे निगेटिव्ह कमेंट करता त्या निगेटिव्ह कमेंटमधून मला मोटिवेशन भेटतं आणि मी रिपीट व्हिडिओ बनवतो, बरोबर. त्यामुळे निगेटिव्ह कमेंट करायचे असल्या तर करा, शक्यतो करू नका. निगेटिव्ह कमेंट तुम्हाला काय भेटणार निगेटिव्ह कमेंट करून, बरोबर. तर निगेटिव्ह कमेंटवाल्यांनी थोडं सतर्क राहा. कसं आहे, मी ज्यांनी निगेटिव्ह कमेंट केली त्यांना मी आपल्या चॅनलची जी कमेंट लिस्ट राहते त्या ठिकाणी त्यांना ब्लॉक मारणार आहे. मी बऱ्याच लोकांना या ठिकाणी ब्लॉक मारलेलं आहे. आणि त्यांचं जे माझ्या चॅनलचं युजरशिप राहते, युजरची म्हणजे तुम्ही माझं चॅनल कधीच नाही करत, हाईड युजर फ्रॉम माय दिस चॅनल, ओके. म्हणजे ज्यांनी मला ज्यांनी घाण कमेंट केलेलं आहे त्यांनी मी चॅनलपासून माझ्या दूर ठेवलेलं आहे, म्हणजे त्यांना ब्लॉक केलेलं आहे, लक्षात ठेवा, बरोबर. तर निगेटिव्ह कमेंट करताना विचार करून कमेंट करा, तुम्हाला नंतर माझी व्हिडिओ एक बी बघायला भेटणार नाही. तर चला, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.